एका देशात जिथे कोर्टात तारीख मिळायला वेळ लागतो तिथे 30 सेकंदात सोशल मीडियावर निकाल लागतो. एका काळी न्यायालयात पुरावे तपासले जायचे, आजकाल थंबनेल पाहिलं जातं. मूवीज मध्ये जजेस एकेकाळी ऑर्डर म्हणायचे, आता टीव्हीवर अँकर नेशन वॉन्ट्स टू नो म्हणतो. आरोपी अटक होण्याआधीच त्याचे मीम्स तयार होतात. चार्जशीट दाखल होण्याआधीच यूट्यूबवर फुल एक्सपोज्ड असं लिहून येतं आणि कोर्टाचा निर्णय येण्याआधीच जनता कमेंट बॉक्समध्ये निर्णय देऊन मोकळी होते. नमस्कार, मी स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लीगल किडा या माझ्या चॅनलवर, जिथे आपण कायद्याचा थोडासा फिल्मी आणि देसी स्टाईलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आजच्या कायदा काय सांगतो या मालिकेत आपण बोलणार आहोत अशाच गोष्टींवर जी कोर्टात कमी आणि टी व्ही स्टुडिओ आणि इंस्टाग्राम रीलवर जास्त चालते. मीडिया ट्रायल. कल्पना करा, रात्री तुम्ही शांत झोपलेले आहात, सकाळी उठता, मोबाईल उघडता, टी व्ही लावता आणि अचानक पाहता तर काय, तुमचा टी व्हीवर एक छानसा फोटो, परंतु लाल अक्षरामध्ये ब्रेकिंग न्यूज, देश हादरला, मुख्य आरोपी समोर, एक्सक्लुझिव्ह खुलासा, तुमच्या घराबाहेर लोक जमा झालेत, व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचंच नाव चालू आहे, इंस्टाग्राम मीम्स तुमच्याच आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहित आहेत लोक, त्याला थेट शिक्षा द्या. पण 2 महिन्यांनी कोर्ट म्हणते पुरावे अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता. पण ज्या समाजाने हे सगळं पाहिलंय तो समाज तुम्हाला निर्दोष मानतो का? हा आहे मीडिया ट्रायलचा सर्वात डेंजरस भाग. कायद्यात मीडिया ट्रायल डायरेक्ट शब्द जरी नसला पण व्यवहारात आहे ना. जे काम कोर्टाचं आहे ते काही मीडिया हाऊस, युट्यूबर्स आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट करायला लागतात. म्हणतात ना, ज्याचं काम त्यांनीच करावं, पण इथे असं होत नाही. भारतात काही लोक FIR वाचत नाहीत पण थंबनेल वाचतात आणि त्यावर ठरवतात. आता खरी गोष्ट, भारतीय संविधान म्हणजे एक पुस्तक नाही आहे, ती एक शिल्ड आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 मध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि न्याय प्रक्रियेचा अधिकार आहे. आणि याच आर्टिकल 21 मधून फेअर ट्रायल ही कन्सेप्ट येते, म्हणजे न्यायालयात निष्पक्ष त्याची सुनावणी झाली पाहिजे. आरोपीला स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हा एक गोल्डन रूल आहे कायद्यामध्ये. जोपर्यंत कोर्ट दोषी ठरवत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष आहे. पण आजकाल काही न्यूज चॅनलमध्ये एव्हिडन्सपेक्षा बॅकग्राऊंड म्युझिक जोर जोरात असतं. आता काही लोक म्हणतील मीडिया ट्रायल हे जरी असलं तरी फ्रीडम नकोय का मीडियाला? पाहिजे ना. आर्टिकल 19(1)(1) मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलंय. मीडिया प्रश्न विचारू शकतो, भ्रष्टाचार उघडा करू शकतो, सरकारला जबाब विचारू शकतो. लोकशाहीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कॉन्स्टिट्यूशन फ्रीडम देतो, लायसन्स नाही, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 19(2) मध्ये या फ्रीडमवर रिस्पॉन्सिबल रिस्ट्रिक्शन सुद्धा लागू शकतात, जसं की डिफेमेशन, त्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, पब्लिक ऑर्डर यासारख्या गोष्टी लागू शकतात. जर मीडिया रिपोर्टिंगमुळे कोर्ट प्रोसिडिंगवर परिणाम झाला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा मुद्दा येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा मीडिया ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले. आरुषी तलवार हत्याकांडामध्ये जे मर्डर केस होती त्यामध्ये पण मीडिया ट्रायल आपण पाहिलंय. सुशांत सिंग राजपूतमध्ये पण अशाच पद्धतीनं टी व्ही स्टुडिओमध्ये कोर्टरूम सुरू झाला होता. तिथे कोर्टच्या जागी, जजच्या जागी अँकर बसतात. भारतात काही प्राईम टाईम डिबेट्स पाहिल्यावर असं वाटतं की जजेस साहेबांनी रिटायरमेंट घ्यावी आणि अँकरला सुप्रीम कोर्टात नेऊन बसवावं. आरोपीचं आयुष्य संपतं. एकदा एखाद्या इनोसंट व्यक्तीला एखाद्या चुकीच्या केसमुळे त्याचा फोटो व्हायरल झाला, नंतर तो निर्दोष जरी सुटला तरी गुगल त्याला विसरत नाही. लोक म्हणतात टीव्हीवर दाखवलंय म्हणजे खरंच असेल. आणि इथंच सर्वात मोठा धोका आहे. जेव्हा मीडिया आधीच कन्क्लुजन देतो तेव्हा विटनेसवर प्रेशर सुद्धा येतं. पूर्वी मीडिया ट्रायल्स टीव्हीवर चालायचे, आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कोर्ट उघडलाय. इंस्टाग्राम रील्स, ट्विटर ट्रेंड्स, यूट्यूब लाईव्ह, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स आणि प्रत्येकजण स्वतःला शेरलॉक होम्स समजायला लागलाय. हे अत्यंत धोकादायक आहे.
एका चुकीच्या हेडलाईनमुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. एका व्हायरल क्लिपमुळे एखाद्या व्यक्तीचा समाजात कायमचा ट्रायल सुरू राहू शकतो. हे विसरून चालणार नाही. कोर्टरूममध्ये पुरावे चालतात, कमेंट सेक्शनमध्ये फक्त भावना चालतात. मीडिया इम्पॉर्टंट आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ पण आहे. पण जेव्हा चौथा स्तंभच जज बनायला लागतो आणि आपलं काम सोडून न्यायदानाचं काम करतो, तेव्हा न्याय धोक्यात येतो. म्हणून म्हणतो ज्याचं काम त्यानंच करावं. आज दुसऱ्याचा मीडिया ट्रायल चालू आहे, पण उद्या थंबनेलमध्ये तुमचा सुद्धा फोटो असू शकतो. तर मंडळी, तुमच्या मते मीडिया ट्रायल खरंच गरजेचं आहे का? मला नक्की कळवा. आणि मी जो प्रयत्न करतोय या प्रयत्नाला तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजे माझा उत्साह वाढेल. मी आणखीन अशा नवनवीन विषयांवर आणि वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्यासोबत चर्चा करत राहील. धन्यवाद.